पतीकडून मारझोड, लेक माहेराला आली. मुलीला मारहाण करणाऱ्या जावयाला सासऱ्याने संपवलं, कुऱ्हाडीने मारलं. यवतमाळ. बाप आपल्या मुलीच्या सुखासाठी काहीही करतो, कष्ट करतो, धडपड करतो. अखेर तिच्या हट्टापायी तिच्या आवडत्या मुलासोबत तिचे लग्नही लावून देतो. आपली मुलगी सुखाने नांदावी, सुखी संसारात राहावी यासाठी जावयाचे लाड पुरवतो. मात्र जावई मुलीला त्रास देत असल्याचे समजता टोकाचे पाऊलही उचलतो. आणि हेच नेर तालुक्यातील घटनेतून समोर आलेलं आहे. मुलीचा प्रेमविवाह मान्य करूनही जावई मुलीला त्रास देतोय, मुलीला मारहाण छळ करत असल्याने यवतमाळच्या नेर तालुक्यातील कोलुरा येथे सासऱ्याने जावयाची हत्या केल्याची घटना घडली. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. शंकर मसाराम मस्के, वय वर्ष 35, राहणार कुंभारी, तालुका पुसद असे मृत जावयाचे नाव आहे. तर रामनाथ किसन कवडे, वय वर्ष 60 असे आरोपीचे नाव असून नेर पोलिसांनी त्याला अटक केली. जावई हा दारूच्या नशेत सतत मुलीला मारहाण आणि छळ करत असल्याने दोन्ही कुटुंबामध्ये सातत्यानं वाद होत होते. त्यातूनच राग अनावर झाल्यानंतर सासऱ्याने चक्क जावयाला संपवलंय. मृत जावई शंकरची पत्नी माहेरी कोलुरा येथे वडिलांच्या घरी होती. त्यामुळे शंकर पत्नीला समजून सांगण्यासाठी कोलुरा येथे आला होता. दरम्यान सकाळी कोलुरा येथील मंदिराजवळ सासरे रामनाथ कवडे आणि जावई शंकर मस्के या दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. वाद विकोपाला गेला. संतापाच्या भरात रामनाथ कवडे यांनी आपल्या कुऱ्हाडीने शंकरच्या गळ्यावर, मानेवर, पाठीवर वार केले आणि यात शंकरचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पुढील तपास नेर पोलीस ठाणे करत आहेत. घटनास्थळी पंचनामा करण्यात आलेला आहे. फॉरेन्सिक पथकाने तपासणी सुरू केली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.